तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओंकारेश्वरच्या ब्लॉग मध्ये। तर महाकालचे दर्शन घेऊन आम्ही निघालो उज्जैनहून ओंकारेश्वरला। उज्जैन ते ओंकारेश्वर 140 किलोमीटर येते आणि हे डिस्टन्स कव्हर करायला 3 ते 3.5 तास लागतात। आणि हे आम्ही कव्हर केलं शेअरिंग कॅब मध्ये, ज्याचं भाडं पर पर्सन 300 रुपये होतं। म्हणजे जास्त सांगतात पण आपण बार्गेन करायचं। चला तर मग सुरू करूया ओंकारेश्वरचा ब्लॉग सुरुवातीपासून। कसं वाटाले? पाय फ्रीजच झाले वाटाले मला आता। बस झालं माय। कसं वाटाले? ओंकारेश्वर महाराज की जय, हर हर महादेव। सुरुवात झाली पाण्यावरती। बर्फासारखं पाणी आहे भाऊ, बर्फासारखं पुऱ्या। पण एकदा मधात जाऊन आल्या ना बाहेर आल्या काय वाटणार? तेव्हा नंतर काय वाटणार? हर हर महादेव मित्रांनो, ओंकारेश्वर मधून सुप्रभात। सोमवारची सकाळ ओंकारेश्वर मध्ये, चांगला सोमवार आहे। अरे या महिन्याचा आहे की नाही, जानेवारी महिन्याचा लास्ट सोमवार। आणि लास्ट सोमवार ओंकारेश्वर मध्ये। वाह, या 2-3 दिवसाच्या ट्रिप मध्ये आज भारी चहा प्याय भेटली भाऊ, मजा आला मजा। काय भारी वाटायला, गळ्याच्या खाली उतराली त्याची आई। मामाच्या हाताची पप्पी घेत होतो पण जाऊ द्या नका। मग यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट दर्शन घ्यायला। ओंकारेश्वर मध्ये दर्शनासाठी कोणतेही पास नाही, सगळ्यांना दर्शनासाठी सेम एकच रांग असते। फसवाफसवी करणारे खूप भेटतील तुम्हाला, पासेस घेऊन फसू नका। पासेस जर तुम्ही घेतल्या तर ते तुम्हाला मध्ये नेऊन त्याच कॉमन लाईन मध्ये उभे करतील, म्हणून सतर्क राहू, सावधान राहू। तर दर्शनाच्या लाईनला आम्ही 9:45 ला लागले होते आणि 12 वाजता आमचे दर्शन झाले। पहिली वेळेस ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन मन तृप्त झालं। ती कावेरी नदी, नर्मदा दोघांचा संगम आहे। संगम तर केदारचा होता। ₹200 वसूल भाऊ, मजा आला गडमध्ये फिरून। बोट राईड करून आम्ही निघालोत आधी शंकराचार्य यांची मूर्ती बघायला तर निघलोत, पण तिथं पोहोचेपर्यंत काही अशी हालत झाली आमची। आणि इकडे जायचं वरी, किती वरी आम्हाला अनेक माहित नाही, पण एवढाच। जय माता दी। ओंकारेश्वर मध्ये यायला मग काय खरंच नाही तुमचं, चढणं उतरणं लय। बापू दत्ता आहे, पांडुरंगा इठला, दमलो रे, वय झाले वय। उलटी करायलाच काय काय कर नाही। ती बघा, ती मूर्ती बघायला आम्ही शंकराचार्यांची मूर्ती बघायला आले। तर मूर्ती बघायसाठी एवढी मेहनत। आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो। आम्ही आल्या कुठून रे, त्या तिकडून आल्या आम्ही, तिकडून आल्या इतक्या वरी। आणि पूर्ण ओंकारेश्वरचा नजारा, सनसेट दिसायला बघा। आणि ही आमची हालत सध्या। पाणी जीव झाला की रे एवढूसातच।
मग आता पाणी नाही. जंगलला माळाला येडा मारला आहे याचा रस्ता बनवला आहे. पकड मोठी आहे, माहिती किती मोठी आहे मला माहित नाही. खालच्या शिड्यावर लाईट नव्हतं, वरच्या शिड्यावर लाईट आहे. बघा मजा येते जरा, पण बॅटरी लूज झाली राव. इथं बी महादेव आहेत आपले. असा सीन आहे काही 3rd फ्लोअरवर. बघा 1-2 फ्लोअर दिसालेत, 3रा दिसना बी गेलाय. पण आता आम्ही 3ऱ्या फ्लोअरवर जाऊन आलो. अप्रिशिएटेड ब्रो. स्ट्रक्चर रस्ता आहे खुफिया रस्ता आहे. मग आता बनिले ज्याने बनिले कलाकार आपल्या इथं 101 आहेत भारतामध्ये. बघायचं कामच नाही, फक्त काय आई घाली होतं आपली कला उद्ध्वस्त करतात. त्या मोबाईलची चार्जिंग बी डेड आणि मी बी डेड. आपकी यात्रा मंगलमय हो. कारण आम्ही चालल्या वापस नांदेडला. आज आहे मंगळवार आणि आपली ट्रिप संपली. 3-4 दिवसच फिरलो, मात्र लई फिरल्यासारखं वाटलं माहीच्या. आता बॅक टू बेस नांदेड. जीना वहाँ मरना वहाँ उसके सिवा जाना का. सगळं सेम रिपीट दिवस चालू होणार आहेत आता वापस. तर आता इथून आम्ही खंडवाला बस धरणार. ओंकारेश्वरमध्ये या सध्या आम्ही. इथून खंडवा 2-2.5 तास लागतात बसनं. आणि आमची ट्रेन लेट चालली आणि लेट ट्रेन ही आहे. आई बाप्पा ट्रेन आमची वापस 1ला आहे. ट्रेन मात्र लेट चालली, कारण आपल्याला आहे ना डायरेक्ट रेल्वेवाले मॅसेजच्या पाठीतात तुमची ट्रेन लेट आहे. तर मग काहीच नाही भाऊ. आता जसं म्हणलो मी नांदेड. बघा ब्लॉग आवडला बिवडला तर मित्रांनो, गजानन खिलाडी आता तुम्हाला एक उडी मारून दाखवेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र.